तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण 820 भागिले 9 हा भागाकार करणार आहोत. आता भागाकार वाचायचा कसा? 820 भागिले 9. चला करूया भागाकार. आता या भागाकारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 9चा पाडा आपल्याला म्हणायचा आहे, म्हणून इथं 9चा पाडा आपण लिहून घेतलेला आहे. चला करूया भागाकार. भागाकार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अगोदर फक्त पहिल्या अंकाला भाग द्यायचा. आता बरेच जण म्हणतील की इथं सोबत दोन्ही अंकाला भाग देऊन घेऊ, परंतु बरेच जण इथं मग चुका करतात, म्हणून आपण फक्त पहिल्या अंकाला भाग देणार आहोत. आता इथं आहेत 8. मग बघा 9पेक्षा 8 लहान आहेत. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाढ्यापेक्षा जर इथला अंक लहान असेल तर त्याला 0चा भाग द्यायचा. 0चा भाग कसा द्यायचा? बघा 9 0 0, वरही 0 लिहायचा, खालीही 0 लिहायचा, याची करायची वजाबाकी. आता बरेच जण कमेंट करतील की तर डायरेक्ट 82ला भाग देता येत होता, परंतु मित्रांनो तसं जर केलं आपण तर बरेच मुलं चुका करतात. ते चुका काय करतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता आपल्याला वेळ कमी आहे. चला बघा, आता 8मधून 0 गेले, खाली राहिले 8, याची वजाबाकी केलेली आहे. पुढचा अंक आपल्याला खाली घ्यायचा आहे 2. आता इथं तयार झाले 82. बघा आता इथं 82 आलेलेच आहेत ऑलरेडी. आता काय करायचं तर 82 9च्या पाड्यात आहेत का बघायचे. 82 नाहीत. मग 82पेक्षा लहान परंतु जवळची संख्या ती आहे 81 या पाड्यामधली. मग 81 येईपर्यंत पाडा म्हणायचा. तर बघा 9 9 नंबरला आहे. 9 9 81. मग 9वर लिहायचे बघा 9 9 81, खाली लिहायचे, याची करायची वजाबाकी. 2मधून 1 गेले 1, 8मधून 8 गेले 0. आता वरून खाली हा 0 घ्यायचा आहे. बघा आता हा 0 आपण खाली घेतला, खाली संख्या तयार झाली 10. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा भागाकार कधीच चुकणार नाही. आता बघा 10ला आपल्याला भाग द्यायचा आहे. 10 या पाड्यात आहेत का? नाही. मग 10पेक्षा लहान आहेत 9. मग 9 येईपर्यंत पाडा म्हणायचा. तर बघा 9 1 9, याची करायची वजाबाकी. 10मधून 9 गेले, खाली राहिला 1. आता बघा या ठिकाणी वरून घेण्यासाठी काहीही राहिलेलं नाही. या ठिकाणी आपला भागाकार संपलेला आहे. परंतु जर हाच भागाकार आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर आणायचं असेल तर खाली एक 0 घ्यावा लागतो आणि इथं मग आपल्याला पॉईंट देऊन परत भागाकार पुढे सुरू होतो. परंतु ते आपण नंतर पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.